हॅलो मैत्रिणींनो, तर आज बनवलेला आहे गाजराचा हलवा पिल्लूच्या टिफिनसाठी. त्याच्यासाठी 2-3 गाजर स्वच्छ धुवून त्याचा किस करून घेतलेला आहे. अशा प्रकारे तव्यामध्ये त्याला भाजायचं, चांगलं फ्राय करायचं. तूप टाकून जसं जसं कमी आपल्याला वाटेल तेवढं आपण तूप टाकत राहायचं व त्याचा कलर चेंज होईपर्यंत ह्याला चांगलं भाजून घ्यायचं. तूप टाकून असं चांगलं भाजत राहायचं आहे. याच्यामध्ये टाकण्यासाठी काजू बदाम असे कट करून घेतलेली, वेलची पूड आहे, साखर आहे. ज्या वाटीने आपण गाजर किस घेणार आहे तेच म्हणजे जेवढं किस आहे त्याच्या अर्ध साखर व तेवढंच दूध घ्यायचं व असं साखर टाकून थोडं मेल्ट झालं की त्याच्यामध्ये दूध टाकून चांगलं शिजवून द्यायचं. म्हणजे साखर पण विरघळते व आपलं गाजरही त्याच्यामध्ये चांगलं शिजतं. जास्त जेवढं जास्त तूप वापराल तेवढे जास्त चव येते हलव्याला. तर अशा प्रकारे हे शिजत आल्यानंतर त्याच्यामध्ये काजू बदाम, अजून तुम्हाला ड्रायफ्रूट्स कोणते टाकायचे असेल ते टाकायचे व चांगलं आटवून द्यायचं. अशा प्रकारे हा आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे. बघू शकता किती सुंदर दिसतोय आणि त्याबरोबरच असा खूप छान लागतोय. नेक्स्ट आहे हा माझा ब्लाऊज, जो व्हाईट कलरचा मी लास्ट टाईम शेअर केला होता. तर त्याचा मी असा लूक केलेला आहे. त्याचा पफ स्लीव्ज जो ट्रेंडिंगमध्ये आहे तो मी केलेला आहे. बघू शकता किती छान झालेला आहे. ही बॅक साईड आहे व आता हे पूर्ण डिझाईन मी दाखवत आहे. अशा छोट्या छोट्या प्लेट टाकून याला बनवलेलं आहे व मोबाईलवरतीच बघून मी हे स्लीव्ज केलेले. ट्रेंडिंग सध्या चालू आहे. ही आहे बॅक बाजूची लूक. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता ही फ्रंट बाजूचा लूक. याच्यामध्ये फ्रंट बाजू आणि बॅक बाजू दोन्हीला पण छोट्या छोट्या प्लेट्स टाकलेल्या आहेत. त्याच्यामुळे पफ स्लीव्ज खूप छान दिसते आणि याच्यामध्ये अजून एक स्लीव्ज आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटणार नाही. आतमध्ये छोटीशी स्लीव्ज आहे, त्याच्यावरून ही एक स्लीव्ज आहे. बघू शकता किती छान याचा लूक आलेला आहे. तर ही आहे फ्रंटची बाजू. थोडासा डीप नेक केलेला आहे याचा मी. रेग्युलर माझा गळा 6.5 इंच असतो, 6.25 आहे. त्याबरोबर हा बारशाचा उक्ता दोन्ही ब्लाऊज याच्यामध्ये झालेला असं की याचा वरचा भाग आहे तो पंचकोनी माझ्याकडून नाही झाला, हा राऊंड झालेला. त्याच्यासाठी मग मी खालचे हुकलूक पट्टी केली व खालची बाजू दुमडून घेतली व असं कॅनव्हासवरती पंचकोन तयार करून याला पिन लावून याला टिप मारून घेतली. हा झाला आपला पंचकोन. बघू शकता असा सुंदर झालेला आहे. त्याच्यानंतर मी हा ब्लाऊज जॉईंट केल्यानंतर पुन्हा अजून मोजला. हा बघू शकता हा जॉईंट केलेला आहे. हात शिलाई वगैरे सगळी झाले. त्याच्यानंतर मला थोडासा कमी वाटत होता म्हणून मी चेक केल्यानंतर बघते तर काय हा झालेला 5.25 इंच. यांचा मोस्टली 6.5 ते 5.25 इंच फ्रंटचा गळा असतो. मग डबल मी म्हटलं असाच करावा. डबल म्हटलं तर काय करायचं, मग पुन्हा सगळा ब्लाऊज शिवला जो गळ्याचा शोल्डरपासून आणि नंतर अजून ही बॅकची बाजू आहे त्या ब्लाऊजची. अशा बॅकची बाजू केलेली आहे. हा रेडी झालेला ब्लाऊज आहे, बघू शकता. तर हा नंतर मी कट करून तसाच पुन्हा शिवला, म्हणजे उसवला आणि त्याच्यानंतर तसाच पंचकोनी थोडासा डीप करून त्याच्यावरती ठेवून पुन्हा अजून केला. त्याच्यानंतर हा झालेला आहे आपला ब्लाऊज 6.5 ते 5.25 इंचाचा. त्याच्यानंतर ही कस्टमरला हवी होती पर्स, जी की त्यांना मॅचिंग हवी होती. त्यांच्या ब्लाऊजमधली लेस राहिलेली होती, त्याच्यापासून ही बनवलेली आहे पर्स. ही नॉड एवढी मोठी याच्यासाठी आहे, जी वन साईड घेऊ शकता किंवा अशी डबलही करून घेऊ शकता. हे सुंदर खूप लुक आलेला आहे त्याला. याच्यामध्ये माझ्याकडे अस्तर नव्हतं, हा ब्लॅक वाला अस्तर होता म्हणून मी हाच केलेला आहे. अस्तर लावले. माझं फ्लिप कवर आहे हे, याच्यामध्ये मी टाकत आहे. बघू शकता फ्लिप कवर आरामात त्याचं बसतंय. म्हणजे कोणताही कितीही मोठा मोबाईल याच्यामध्ये बसू शकतो. फ्लिप कवरने मोबाईल मोठाच होतो, त्याच्यामुळे मी फ्लिप कवर टाकून दाखवलेला आहे. बघा अजून जागा शिल्लक आहे याच्यामध्ये. तर हा ब्लाऊजचा लूक आहे, पर्सचा लूक आहे. हा ब्लाऊजचा व पर्सचा आहे. नंतर